इतकी जास्त आमची फजिती होणार होती, थोडक्यात वाचलोत आम्ही. कशी ते तुम्हाला पुढे कळेलच. तर इतकं मोठं मिसकम्युनिकेशन झालं होतं ना. आम्ही ज्या ताईला कामाला बोलवलं होतं त्या ताई काय म्हणल्या होत्या की मी परवा येईल. तर लगेचच त्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की हां मी यायले म्हणून. तर आम्ही या अगोदर लोकलच्या एका ताईला विचारलं होतं, तर मग आम्हाला वाटलं की ती लोकलचीच ताई आहे आणि आता येतो म्हणती आहे. तर मी तिला डायरेक्ट नाही तुम्ही येऊ नका, आम्ही दुसऱ्यांना सांगितलं असं म्हणून ठेवून दिला फोन. आणि आज वाट बघतोय ताई कधी येईल कधी येईल. तर एकदा फोन करून घ्यावं म्हणून फोन केला, तर त्या ताई म्हणतात की तुम्ही मला काल येऊ नका म्हणून सांगितलात, मी तुम्हाला कॉल केला होता. तर म्हणजे सगळं आज आम्हालाच करावं लागणार होतं. पण बरं झालं आम्ही त्यांना कॉल केला, नाही तर आम्ही जसंच वाट बघत बसलो असतो ना, तर त्या ताई आल्या नसत्या आणि आमचं सगळं जागेवर राहिलं असतं. तर मग त्या ताईंना सांगितलं की अरे असं कन्फ्युजन झालं आणि सगळं सोडा आणि तुम्ही आता निघा. त्यानंतर त्या पण बोलल्या की हो माझं घरचं सगळं आवरलं आहे आणि मी लगेचच येते. आणि त्या बसनं येणार होत्या. मग आल्याच्यानंतर एक दिवस स्टे करून दुसऱ्या दिवशी कामावरून मग जाणार होत्या. तर हे बोलणं माझं तेच चाललेलं होतं की त्या ताईला एक्सप्लेन करणं की असं झालं तसं झालं तसं झालं. आणि म्हणजे त्यांच्या घरचे ओरडतील ना त्यांनाही की हां तुला काल तुला अगोदर ये म्हणून कॉल केला त्यांनी, नंतर नको म्हणल्या आणि आता परत बोलवत आहेत. प्रत्येकाला आपण कसं सांगू शकतो की नाही असं झालं तसं झालं तसं झालं. आता मी जे सांगितलं ते तुम्हालाही कळलं का नाही तेही मला माहिती नाही. इथं आता माझा हसू हसू मनुष्यताईला सांगणं चाललेलं आहे की काल असा फोन आला होता आणि मी असं इथलीच ताई समजून त्यांना नको म्हणून म्हणले होते. तर असं सगळं मोठं कन्फ्युजन झालं आणि आम्ही तर सगळा पसारा काढून ठेवला होता. इवन सगळे भांडे वगैरे होते ते पण तिकडं टाकून दिले होते सगळे रिकामे करून की आलं की त्या घासतील अगोदर म्हणून. आणि आलं की मग सगळं काढायला वेळ लागू नये म्हणून सगळं खाली करून ठेवलं होतं. आणि एवढं कन्फ्युजन झालं बघा. हॅलो नमस्कार. तर आपल्या ब्लॉगमध्ये सध्या नवीन असं काही नाही, नवीन म्हणजे फक्त क्लिनिंग एवढंच चाललेलं आहे, काम काम आणि काम. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, भरपूर आवरलं आहे आम्ही आणि आता भांडे वगैरे होते सगळं जर आपण करत बसलो तर मग एक दिवस सगळं हॉस्पिटलमध्ये घालवावं लागेल असं वाटलं, म्हणून एका ताईला बोलवलं आहे आता कामाला. तर मग त्यांनी भांडे वगैरे सगळं केलं तर आम्ही आतमधलं सगळं आवरणं होईल आमचं. मला दाखवते आता ताई काय करत आहेत. आणि आम्हाला आता सगळी घराची डीप क्लिनिंग करून घ्यायची आहे, म्हणजे कसं परत काढायची गरज पडणार नाही. कारण माझं सामान आणलेलं होतं ते क्लीन करायचंच होतं, ठेवायचंच होतं, तर मग सगळंच का नको असा विचार आमचा झाला. आणि तर आता बघा आमचं सगळं क्लीन करणं चाललेलं आहे. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही स्टोर रूममधलं सगळं सामान काढलं होतं. आज आहे म्हणजे आमचं होतं की फक्त क्लीन करून पुसून ठेवायचं, पण आज आमचा प्लॅन झाला आहे की आहे तेवढं सगळंच काढायचं, सगळंच वरतून क्लीन करून मस्त फ्रेश स्टोर रूम करून मग हे जे आम्ही डबे कोट्या आणलेल्या होत्या ह्यालाही वॉश करून यामध्ये जे धान्य आहे ते छान वाळवून सगळं तर ते धान्य वगैरे वरती वाळू घालून नंतर मग यात भरून ठेवावं. कारण आता कामाला लागलोच आहोत तर मग सगळं एकदम चकाचक करायचं. मी आणलेले उंदराने काय धिंगाणा केलंय? म्हणजे हे सोडले नाही तर जलदा उंदरामुळं सोडलाय. वरती आम्ही छान क्लीन करूनच ठेवलेलं होतं, ते आमच्या बाईनं काही प्रॉपर ठेवलं नाही, पण आता ओके आता हे सगळं. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, आमचे बिलकुल भांडणं होत नाही आहेत, हो ना? तुमचे भांडणं होत नाही आहेत ना? कसं काय? फ्लेन्स नाही रे तुम्ही, तुमच्यामध्ये जे तिसरा होता ना तो गेलाय म्हणून तुमचे भांडणं होत नाही आहेत. प्रणुदादू गेलेत ना, हो ना? प्रणुदादू गेलेत ना म्हणून, हो ना? तर इथं बघा मस्त मम्माचे चाचीचे इथं व्हिडिओ बघणं चाललेलं आहे.
आणि व्हिडिओतही सगळा पसाराच बघणं चाललेला आहे. काही फ्रेश व्हिडिओ बघणं ना. आठवडा झाला आई बाबा जल्ल्याला गेले होते, त्यांना तिकडे लग्न वगैरे होते, तर मग बाबा काल येऊन प्रणवला पण घेऊन गेले. आता हे दोघं आहेत, दोघं असलं की एकदम मस्त खेळते, टेन्शन वाटत नाही. आणि तुम्हाला आता बाहेरचं दाखवते मी सगळं. तर इथं बघू शकता सगळे भांडे वगैरे ताईचं घासणं चाललेलं आहे आणि त्या ताईनं सगळं धुवून दिलेलं. सगळं आणून इथं सुकण्यासाठी म्हणा वाळण्यासाठी इथं आणून ठेवणं माझं चाललेलं आहे. कारण एकदा भांडे चांगले वाळले ना मग त्या आतमध्ये ठेवून देता येतील. राहिलेत मी इकडं आणून टाकायले, तोपर्यंत ताईचं आतमधलं आवरणं चाललेलं आहे. मनू कुठे गेली? मनू कोण? मनू ऐ मनू. माझ्या आई खूप आलं. 2-3 जणांचा संसार लागेल एवढं सामान का दिला असं आवरायला. आणि एवढं सोबत होतं बाई, किती आवरावं लागला असेल. फिर भी करना पडेगा कर. थोडं आता क्लीन वाटाले नाही तर. कौन सा चलना है वो? कसं वाटले ग? हा वाटेले. आता हा वाटणार संध्याकाळी ऊन असं अशी फोटो काढतो म्हणाले. आता बघ एकदा. ये दा वांगो वांगो रंडी रंडी आजा आजा. बघ ऊन बघ एकदा. आ हा हा हा. देख कूलर. हे आहे आमचं छान छान पैकी कूलर. एसी. परफेक्ट अल्ट्रा कूल आहे हे. कूलर आहे पण हे वरती का बसवलंय, हे सगळं कनेक्शन काय आहे, हे सगळं तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवते. मी इथं बघू शकता याची सेटिंग अशी आहे, म्हणजे इथून हे खाली जात आहे. एवढंच बस झालं. आता याच्या समोर नाही सांगायचं, ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगते. त्या फुलाचा जादू. कशाचा? आता ह्या उन्हाचा जादू आपल्याला फक्त कळू नये म्हणजे झालं. हो. या कूलर बाबतीत पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये शेअर करते. आणि इथं बघा आता ज्या शेंगा होत्या, ज्वारी, तिळं, हे सगळं काही थोडं थोडं होतं ना, ते आता आम्हाला इथं वाळू घालायचं आहे. तर मस्त असं फारी अंथरून घेतलेली आहे आणि खालून वरपर्यंत ते शेंगा म्हणा सगळं आणायला ना इतकं थकून गेलो होतं. इतकं जास्त ऊन होतं आज. आणि त्या ताई तर तिकडं भांडे घासत होत्या, मग त्यांना मध्ये मध्ये कशाला उठवायचं म्हणून इथं आता आमचंच आणणं चाललेलं आहे. तरी 1 क्विंटल ज्वारी असेल ते काय आम्ही आणली नाही आणि वाळूही घातली नाही. म्हणलं ते कधीतरी आता भैया यांनी कोणी नेऊन देतील आणि नंतर वाळवता येईल असं धरून आणले. भारी दिसायली. फेस थोडं असं स्माइल ठेव. स्माइल करत करत काम करावं पोरी. तसं नसतंय ग, खाली टाकायचं असतंय. प्युअर शेताची फिलिंग घ्यायली बघ तू. असं वरून टाकते बघ. हा गोळी आणत असतं मच्छी. आता का पायी पाणावं लागल. नेबलायझर घ्यायचं. असं तर होईना श्वास नॉर्मल. सकाळी पोटात मावला श्वास की मग छान वाटते. सकाळी परत घंट्यात होत्या झोप नाही, तेवढंच घंट्यात होत्यामुळे तर झोप. ठीक आहे, घंटाभर झोप, फक्त घंटाभर. उठल्यावर मग अजून ते झोपल्यामुळे डोकं दुखाले म्हणू नको. घंटावर झोप झाली नाही, झोपल्यामुळे डोकं दुखायले. हो ना, ते तसंच होणार आहे. त्याच्यामुळे झोपही नको, ते डोकं दुखलं म्हणूही नको. झोपी. जे थोडंफार होतं ते वाळू घालायचं होतं, ते वरती मस्त वाळू घालून आलोत. आणि ह्या टाक्या सगळ्या खाली केल्यात. हे डबे जे होते ते छान धुवून घेतलेत.
पण इथं काही व्यवस्थित ऊन लागत नव्हतं. पण ह्याचं पाणी निचरेपर्यंत इथं ठेवावं म्हणलं. नंतर ऊन जिथं आहे तिथं थोड्या वेळाला ऊन लागलं ना, मग मध्ये टाकलेलं धान्यही नंतर चांगलं राहील. आणि यानंतर आता माझं काम आहे की हे सगळा पसारा भरून ठेवायचा. ताई किचन आवरत आहेत आणि मी हे सगळं आता माझं सामान आहे जे वरती हे काढायची गरजच नाही, कारण वरती यापेक्षा जास्त आहे. तर म्हणून हे सगळं ठेवून द्यायचं आहे. तर इतका जास्त वेळ गेला ना यात, कारण डबे घासायला तितका वेळ लागत नाही, तेवढे ते डब्याचे कोणतं कशाचं झाकण आहे, कोणतं कशाचं आहे हे शोधण्यासाठी जातं. माझं तर नेहमी तसंच होतं, कारण एवढे सारे बॉक्सेस माझ्याकडे आहेत ना. आणि नंतर आपण जेव्हा सामान ठेवतो ना तेव्हा ओळखायला पण येत नाही की कोणत्या बॉक्समध्ये काय ठेवलं आहे, कारण स्टीलचे सगळे बॉक्सेस सारखेच जवळपास. आणि नंतर आपल्याला काही दिवस जर गेले ना आपल्याला लक्षातही नाही राहत की आपण कशात काय ठेवले. तर म्हणून मला यापेक्षा आता ग्लासचे जार किंवा प्लास्टिकचे बॉक्स यूज करावा असं वाटत आहे. पण प्लास्टिक यूज करू नये म्हणून ते स्किपच केलेलं परवडतं, त्यापेक्षा आपले स्टीलचे परवडतात. पण इथं आता माझं सगळं शोधणं आणि बॉक्सेस सगळं व्यवस्थित ठेवणं चाललेलं आहे. 1-2 मोठे बॉक्स होते, त्यात सगळं चिल्लर सामान भरून ठेवले मी. तर चेहऱ्यावरून तुम्हाला हाल कळतच असेल. तर सकाळपासून सारखं कामाला आहोत तरी अजून आवरणं झालेलं नाही. बाकी सगळ्या रूम्स तर तशाच आहेत, अजून किचन डायनिंग ह्या रूमच आवरणं झाल्या नाहीत. म्हणजे सगळं डीप क्लिनिंग चालू आहे आमची. डीपपेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल. आणि आत्ता बघा 7 वाजले, तुम्हाला दिसत असेल माझा फ्रंट आहे. ओ स्वातीबाई, स्वाती पोरगी म्हणा, पोरगी, बाई नाही. बाई म्हणा. स्वाती मुलगी आहे का स्वाती? आता बघा आमचं स्टोर रूम किती क्लीन झालंय माझ्यामुळे बघा, मस्त झालंय आता. आणि या अगोदर तुम्ही पसारा धिंगाणा यातला बघितला असेल, तर आता एकदम फ्रेश झाले. आम्ही ही जागा मध्ये एक सेल्फ घेतला होता, अजून एक कंपार्टमेंट होतं आणि आम्हाला डायनिंगसाठी यूज म्हणजे लोणचे वगैरे ठेवण्यासाठी हे यूज करायचं होतं. पण हे काम काही टिकलं नाही, ते त्याच्यावर थोडंसं ओझं बसलं की ते तुटून पडलं. म्हणून आता आम्ही याचा यूज प्रॉपर आमच्या ऑइलच्या कॅटला ठेवण्यासाठी करणार आहोत. आणि ही आमची डायनिंग रूम आहे. बघा आता अंधार पडलाय थोडं. झाडाला पण आज पाणी दिलेलं नाही. आणि ह्या ज्या कोठ्या म्हणू शकता तुम्ही, त्या कोट्या बॉक्स काही तर मस्त धुवून आता छान वाळले असतील. त्यांना उन्हात ठेवलं होतं, म्हणजे थोडं जरी पाणी राहिलं तर मग गंज पकडेल, त्यासाठी मस्त अशा उन्हात ठेवल्या होत्या. आता छान वाळल्यात. आणि याला कलर म्हणजेच वार्निशनं कलर लावायचा आहे आम्हाला, ते कधी होईल माहिती नाही. तर आता उन्हाळा तर संपला आहे. आम्ही हे घेतलं तेव्हा विचार केला होता की उन्हाळ्यात करायचं, पण उन्हाळा तर गेलाय, बघूया. गेला नाही अजून, थोडा आहे, पण दुसरे कामं खूप आहेत. तर हे काही बाहेर ठेवायचं नाही, मग आतमध्ये ठेवून देणं होईल. तर ते मग सगळं आतमध्ये ठेवून देणं होईल. आणि जेव्हा आम्हाला करणं होईल त्या टाईमला ते काढून एकच काढायची ते कोटी, ते बॉक्स एक काढून त्याला कलर मारायचा, कारण सगळं एकदा करतो म्हणलं तर होत नाही. स्वाती काय स्पेशल? सकाळपासूनचं काम कमी पडलं होतं म्हणून इथं वेगवेगळ्या कोणी करायला खिचडी करायला आणि साईडला निघून जाईल, किंवा लईत दाल राईस. हां, आणि आमचं काय चालू आहे माहिती आहे का, मस्त अशी व्हेज बिर्याणी, आंबे आणायला लावले, रस आणि पापड. बरं ठीक आहे, बिर्याणी पर्यंतही ठीक आहे. रस पापडी कशामुळं बरं? तर ते आंबे आले, आता रस पापडी तर होणार. आणि आलेत नाही ते, आणायला लावलेत आपणच. काय गरज होती बरं, उद्या आणले असते ना. हो ना, पण ते जुबा का टेस्ट कमजोर होना, वहीच ना फिर कमजोर ना होना. चला मग आमच्याकडून असं क्लिनिंगचं मोटिवेशन घ्या, तुम्ही पण तुमचं घर छान क्लीन मस्त करा. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि चला बाय.